नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी शशांक प्रभू आणि आपल्या चॅनलचे नाव आहे शशांक प्रभू म्युझिशियन. तर मित्रांनो, आपण याआधी 4 भाग अपलोड केलेले आहेत. ढोलक शिका घरच्या घरी किंवा ढोलक शिका 30 दिवसात या सिरीजचे 4 भाग आपण अपलोड केलेले आहेत. हा आहे आपला 5वा भाग. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. बेल नोटिफिकेशन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. एक थोडंसं काहीतरी वाजवून दाखवतो तुम्हाला. ह्याला आपण राजस्थानी ठेका किंवा राजस्थानी पॅटर्न असं म्हणूया. हा पॅटर्न तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल. ह्याला घुमर ठेका पण म्हणतात. आता बऱ्याचशा गाण्यांमध्ये पण तुम्ही हा ठेका ऐकला असेल. कुठल्या गाण्यांमध्ये हा पॅटर्न वाजलाय, कुठल्या गाण्यांमध्ये हा ठेका वाजलाय, तुम्ही मला खाली कमेंट करून सांगू शकता. जो कोणी बरोबर खाली कमेंट करेन त्याला आपण एक छोटासा गिव्ह अवे देणार आहे पेटीएम वर. ओके, आणि आजच्या व्हिडिओकडे वळूया. तर आज मी तुम्हाला आपल्या 5व्या भागात हा जो ढोलकचा बेस आहे, ह्या बेसवर आपण साऊंड कसा काढायचा, हा बेस कसा वाजवायचा हे शिकणार आहोत. आता हा ढोलकचा बेस आहे, हा चामड्याचा असतो. चाटी पण आपली चामड्याचीच असते आणि ह्याच्या आतमध्ये साऊंड येण्यासाठी मसाला असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना माहीत नाहीत त्यांच्यासाठी मी सांगतोय. जे या लाईनीत किंवा ह्या ढोलक शिकण्यामध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगतोय. अजून एक गोष्ट आहे, ज्यांना कोणाला आपला ऑनलाईन ढोलकचा क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात. मी माझा नंबर इथे देईन. ओके, तर हा आपला ढोलकचा बेस आहे. ह्याला आतून मसाला लावला जातो. आता हा बाहेरून असा काळा का दिसतोय, तर मसाल्याचं जेव्हा तेल सुटतं तेव्हा हा बाहेरून असा काळा दिसतो. ओके, जास्तही तेल नाही सुटलं पाहिजे, नाहीतर मग वाजवताना त्रास होतो. ओके, तर हा आपला मसाला आहे, बेस आहे आणि त्याच्या आतून असा मसाला लावलेला आहे. त्याच्यामुळे असा डेप्थ, ही जी डेप्थ येते, ही जी डेप्थ येते ते आतल्या मसाल्यामुळे डेप्थ येते ढोलकला. ओके, ढोलकच्या पायाला. तर सगळ्यात आधी आपण बघूया ढोलकचा ओपन साऊंड, म्हणजे खुला आवाज, त्याला आपण ध असं म्हणूया. ओके, तर हा आहे आपला ध. हे बघा ध. आता काय करायचंय मी तुम्हाला सांगतो, एकदम नीट लक्ष द्या. हा जो आपला हात आहे, हा हात आहे, हा अशा प्रकारे ठेवायचा. ओके, अशा प्रकारे ठेवला. चला, आपापला ढोलक घ्या तुम्ही आणि माझ्या बरोबर वाजवायला सुरुवात करा. ओके, तर हा अशा प्रकारे ठेवायचा आणि एवढा भाग हे बघा, म्हणजे इथून एवढा भाग. ओके, ही जी रेष आहे इथून एवढा भाग आपल्याला वापरायचा आहे. ओके, तर काय करायचं, फक्त उचलायचं आणि 1, समजलं? हे बघा, परत बघा, हा अशा प्रकारे हात ठेवायचा. आता मी केवढा हात ठेवलाय ते बघा, किती पोषण हाताचा ठेवलाय ते बघा. कसा वाजवायचा आहे, उचलायचा आणि 1 हा साऊंड आला पाहिजे. 1 1 1. आता ह्याला आपण म्हणणार खुला धा. आता धा म्हणजे कसा वाजणार, दोन्ही हाताने वाजणार, म्हणजे बेसचा पण उपयोग होणार त्याला आणि चाटी पण येणार, तर त्याला आपण धा म्हणणार. त्याच्यामुळे आपण ह्याला खुला साऊंड किंवा खुला आवाज किंवा ध असंही म्हणू शकतो. ओके, तर काय करायचंय, परत एकदा बघा, अशा प्रकारे हात ठेवला आपण. ओके, समजलं सगळ्यांना? हात असा ठेवायचा आणि 1 1 1 1 1 1 1 1 1. अजून एक गोष्ट, जो कोई भी हिंदी सुनने वाले हमारे चैनल पे आए हुए और आ रहे, उनके लिए हिंदी लेसन भी हम लोग अलग चैनल पे अपलोड कर रहे हैं. उस चैनल का नाम है शशांक प्रभू ढोलक. तो आप लोग वो चॅनल भी जाके चेकआउट कीजिए. सॉरी मित्रांनो, कारण आपल्या चॅनलवर काही हिंदी भाषिक लोक पण येतात, तर त्यांच्यासाठी थोडंसं हिंदीमधून पण आपण लेसन अपलोड करतोय दुसऱ्या चॅनलवर आपल्या. ओके, तर हा अशा प्रकारे हात ठेवायचा आणि हाताची पोझिशन अशी पाहिजे. नीट बघून घ्या. तुम्ही माझ्याबरोबर वाजवायला सुरुवात करा ढोलक घेऊन, जर तुमच्याकडे ढोलक असेल तर. ओके, नीट बघून घ्या. तर 1 1 1 1 1
1. आता ही काउंटिंग आहे. 1 1 1. परत एकदा बघा. अशा मी सारखं सारखं का दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला समजेल, तुम्हाला कसं वाजवायचं, काय वाजवायचं ते समजेल. कारण ह्या सगळ्या गोष्टी पुढे खूप उपयोगी येणार आहेत. मी पुढच्या व्हिडिओजमध्ये जेव्हा आपलं बेसिक कंप्लीट होईल, मी बेसिक परत रिपीट करणार नाही. आपलं सगळं बेसिक कंप्लीट झाल्यावर मी पुन्हा एक व्हिडिओ, रिव्हिजन व्हिडिओ टाकणार आहे. ती व्हिडिओ जरा मोठी असू शकते, पण ती व्हिडिओ खूप महत्त्वाची असणार आहे. आणि परत मी बेसिककडे जाणार नाही. मग आपण डायरेक्ट पॅटर्न्स, तिरकीट ह्या सगळ्यांकडे वळणार आहोत. ओके, तर म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टी तुम्ही खूप बारकाईने बघा. तर कसं वाजवायचं आहे, अशा प्रकारे हात ठेवायचा, उचलायचा. आणि आता असा पण एवढा पण नाही उचलायचा, एकदम सॉफ्ट व्हॉइस आला पाहिजे, एकदम क्लीन क्लिअर व्हॉइस आला पाहिजे. त्याच्यामुळे तो असा हा व्हॉइस आला पाहिजे. ओके, कारण जेव्हा आपण माईकवर वाजवतो, साऊंडवर वाजवतो, तेव्हा तो व्हॉइस एकदम असा फाटला नाही पाहिजे, एकदम बेसी नाही वाटला पाहिजे, एक स्वीट व्हॉइस आला पाहिजे अशा प्रकारे. ओके, तर हा जो आपला भाग आहे हाताचा, हा बघा, हा एवढा भाग आहे. ह्या भागाचा वरचा भाग आपल्याला वापरायचा आहे. तर कसा वाजवायचा? 1. आता याची प्रॅक्टिस, ह्याची रिहर्सल, ह्याचा रियाज कसा करायचा? असा हात ठेवला, 1 हे काउंट करायचं, हे मोजायचं सारखं. 1 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 1. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया. बायाचे अजून खूप प्रकार आहेत, ते मी पुढे येणाऱ्या भागांमध्ये दाखवणार आहे. ही आहे आपली बाया वाजवण्याचा भाग 5वा. तर आपण पुढच्या भागांमध्ये अजून काही प्रकार बघणार आहे बायाचे. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची साऊंड क्वालिटी आवडली असेल तर व्हिडिओला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली कमेंट करून मला सांगा की साऊंड क्वालिटी कशी वाटते तुम्हाला. कारण आपण काहीतरी अपग्रेड केलं आहे व्हिडिओमध्ये, एक माईक आपण ऍड केला आहे, त्याच्यामुळे मला सांगा साऊंड क्वालिटी तुम्हाला कशी वाटते.